नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. पी स्क्वेअर मराठीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज राजपाल यादवचा वाढदिवस असून राजपालने आपल्याला अनेक भूमिकांद्वारे खळखळून हसवलंय. त्याच्या सगळ्याच भूमिका आपल्याला प्रचंड आवडतात. राजपालच्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी एक डाऊनफॉल आला होता. राजपालला एका चेक बाउन्स प्रकरणी तुरुंगात जावं लागलं होतं आणि ह्याच प्रकरणात काही महिन्यांपूर्वी देखील त्याला अटक झाली होती. 2019 मध्ये राजपालला अटक झाल्यानंतर काहीच दिवसानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगातून आल्यानंतर त्याला भेटण्याची संधी मला एका वर्तमानपत्राच्या मुलाखतीच्या निमित्ताने मिळाली होती. राजपालच्या मुंबईतील घरात त्यावेळी मी गेली होती. राजपाल गोरेगावमध्ये एका मोठाल्या कॉम्प्लेक्समध्ये एका प्रशस्त घरामध्ये राहतो. खरं तर राजपालचं इंटेरियर पाहिलं तर राजपाल हा अतिशय साधा माणूस आहे हे आपल्या लगेचच लक्षात येतं. त्यासोबतच राजपाल हा स्वभावाने देखील अतिशय चांगला आणि अतिशय निखळ मनाचा आहे. राजपालच्या आयुष्यात काय झालं आणि त्याच्या आयुष्यात झालेल्या एका चुकीमुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने अडकला तो याविषयी त्याने मला सांगितलं होतं. राजपालला भेटायला गेले तेव्हा एका घरामध्ये तो त्याच्या एका मॅनेजर सोबत होता. ते घर पाहता एक अतिशय सामान्य माणसाचं घर कसं असतं त्याप्रमाणेच ते घर होतं. मला गेल्यानंतरच अतिशय स्मित हास्यामध्ये त्याने स्वागत केलं आणि त्यानंतर त्याने त्याच्या तुरुंगात असतानाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. तुरुंगात असताना त्याने अनेक कैद्यांसोबत मैत्री केली होती. सगळेच कैदी हे वाईट नसतात, ते आपल्या आयुष्यात घडलेल्या काही समस्यांमुळे तिथे जातात असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्या आयुष्यात ही गोष्ट कशी घडली आणि तो त्या जेलमध्ये कसा पोहोचला याबाबत त्याने सांगितलं होतं. काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात. जर आपल्या आयुष्यात जर एखादी गोष्ट लिहिलीच आहे तर ती गोष्ट घडतेच आणि त्या गोष्टीचा मी आता स्वीकार केला आहे आणि त्यामुळे जेलमध्ये राहताना मला काहीही कधीही वाईट वाटलं नाही. उलट मी तिथे जाऊन राजपाल की पाठशाला सुरू केली होती. तिकडच्या पोलिसांची मी मदत घेतली. त्यांना सांगितलं की मी तेथील लोकांना काही शिकवेन. त्या प्रकारे मी लोकांना शिकवलं, त्यांच्याबरोबर मैत्री केली. खरं तर ह्या प्रकरणात तो कशा प्रकारे गुंतला याविषयी मी त्याला विचारलं तेव्हा त्याने मला सांगितलं की काही चित्रपटांचे निर्मिती करण्याची त्याने ठरवली होती आणि त्यासाठी त्याने पैसे टाकले होते आणि त्यासोबतच एका समोरच्या कंपनी देखील त्या चित्रपटासाठी पैसे गुंतवले होते. हे सगळे प्रकरण सुरू असताना काही कागदांवरती त्याने सह्या केल्या. त्याचं म्हणणं आहे ज्यावेळी आपण घर घेतो तेव्हा होम लोनवर कसं आपण न पाहता सह्या करत जातो त्या प्रकारेच त्या जे आमचे कागदपत्र होतं त्याच्यावरती मी सह्या केल्या. त्या कागदपत्रांमध्ये काय दिलेलं त्याविषयी मला काही माहीतच नव्हतं. ते कागदपत्र जर मी वाचले असते तर माझ्या आयुष्यातील ही मोठी चूक झालीच नसती. केवळ माझ्या आयुष्यात मी ते कागदपत्र न वाचल्यामुळे माझ्या आयुष्याला ती कलाटणी मिळाली आणि आता मला वारंवार कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत. खरं तर आयुष्यात एखादी चूक ही खूपच मोठी असते आणि तीच चूक मी आत्ताही भोगत आहे असंही त्याने मला सांगितलं होतं. राजपाल एवढं सगळ्या गोष्टीतून जाऊन सुद्धा अजूनही त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते थोडं देखील कमी होत नाहीये. यावरूनच प्रत्येक गोष्टींचा सामना करण्यासाठी तो समर्थ आहे हेच त्याने त्यावेळी सांगितलं होतं आणि आजही तो त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टींचा सामना करत आहे. त्याला आमच्या पी स्क्वेअर परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशा प्रकारचेच व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.